बरेच स्टार्टअप आहेत जे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करताना अशा प्रकारच्या चुका करतात. वो डेटा बेटा क्यों चाहिए? नहीं, ये तुम्हारे फोन नंबर में डिजिट 9 क्यों है, 10 क्यों नहीं है? आई थिंक ये तो कट गया होगा, आई डोंट नो. नहीं, बिल्कुल नहीं कटा. मैं पिछले 10 मिनट से देख रहा हूँ, वो बाउंस बैक कर रहा है. ये डिजिट 9 है. लव इट. अटेंशन टू डिटेल मैन. आई गेट क्या इट. चल रहा है? इंडियाज मोस्ट का एम कैपिटल क्यों है? तुम एआई मॉडल में ग्रामर डाल रहे हो अपनी थोड़ी सी. नीचे एडवांस पर्सनल ट्रेनिंग एडवांस में देते हो. एडवांस्ड. ऊपर डी लिखा हुआ है, यहाँ डी नहीं लिखा हुआ है. आई एग्री. आपने अपना फोन नंबर गलत डाला है ऑन योर कमर्शियल. इतनी ऐड करके कोई कंज्यूमर कॉल ही नहीं कर पाएगा आपको. आणि अशाच प्रकारे दीपेंद्र भाई सारखे काही जेन्युइन कस्टमर तुमच्या डेटाला बारकाईने वाचत असतात. जर त्यांना सर्व्हिसेसची गरज असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकत नाही, आणि ज्यांना सर्व्हिसची गरज नसेल ते बारकाईने डेटा काढून तुमच्या त्या डेटावरती हसू पण शकतात, कारण त्यामध्ये भरपूर सारे ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतात. त्यामुळे ब्रँडिंग आणि मार्केटिंग करताना काळजीपूर्वक विचार करा. दॅट विल डायरेक्टली इम्पॅक्ट ऑन युअर कन्झ्युमर बिहेवियर. तुमच्या ब्रँडिंग आणि मार्केटिंगचा हसू होऊ नये आणि कस्टमरला तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीने रीच करता यावा यासाठी तुम्हाला काय करायचं, सिम्पली चॅटजीपीटीचा वापर करायचा आहे. तुमचा कंटेंट घ्यायचा आहे, चॅटजीपीटीवरती टाकायचा आहे अँड मेक अबाउट डेटा ग्रॅमॅटिकली करेक्ट टाकायचं आहे. तुम्हाला तुमच्या परफेक्ट ग्रॅमॅटिकल वे मध्ये तो डेटा मिळून जाईल. तो यूज करायचा आहे आणि मार्केटिंग अँड ब्रँडिंगसाठी तुम्हाला पोस्ट करायचं आहे.